नमस्कार, मी पंकज इंगोले. आजच्या सवालमध्ये आपलं स्वागत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा आज समारोप झाला. चंद्रपूरपासून सुरू झालेली ही संघर्ष यात्रा पनवेलमध्ये पोहोचेपर्यंत विविध कारणांनी चर्चेत राहिली. कधी या यात्रेला पिकनिक म्हटलं गेलं तर कधी नौटंकी, कधी सभेतल्या आमदारांच्या डुलक्या चर्चेचा विषय बनल्या तर कधी आपसातले मतभेद पुढे आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळवण्यात विरोधक यशस्वी ठरले का? संघर्ष यात्रेचं फलित काय? या यात्रेचा समारोप होतानाच उत्तर प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे आता तरी फडणवीस सरकार कर्जमाफी जाहीर करणार का? योग्य वेळेची वाट बघणाऱ्या या सरकारला हा मुहूर्त कधी सापडणार? याच विषयावर आहे आजचा आपला सवाल. शेतकऱ्यांचा संघर्ष यात्रेतून विरोधक शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालेत का? चर्चेतील मुद्दे आपण पाहूया. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करावी का? अधिवेशनात कर्जमाफीचं लेखी आश्वासन सरकार देईल का? आणि विरोधकांच्या संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला का? हे आहेत आजचे चर्चेतले मुद्दे. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण. विद्याताई, आपलं स्वागत. त्यासोबतच भाजपच्या प्रवक्त्या कांता नलावडे देखील आपल्यासोबत आहेत. कांताताई, आपलंही स्वागत. आणि दैनिक पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे देखील आहेत. राही मॅडम, आपलंही स्वागत. आणि यासोबतच आपल्यासोबत या चर्चेत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर या देखील सहभागी झालेल्या आहेत. यशोमती ठाकूर, आपलं देखील या चर्चेत स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करूया. कांताताई, तुमच्यापासून सुरुवात करतो. खरं तर तुमच्यासाठी आज खूप कठीण असा हे झालेला आहे, कारण उत्तर प्रदेश सरकारनं कर्जमाफी जाहीर केलेली आहे. आजच समारोप व्हावा संघर्ष यात्रेचा आणि तशात हा निर्णय यावा. थोडंसं सरकारवरचं दडपण वाढलंय का कर्जमाफी देण्यासाठी आता, किंवा आता तुम्ही तरी देणार आहात का? नाही, सरकारवरचं दडपण वाढण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्ज माफ करू. आणि त्याप्रमाणे म्हणजे तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज म्हणजे कॅबिनेटची मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये 1 लाखापर्यंतचं कर्ज त्यांनी माफ केलेलं आहे. आता राहिला महाराष्ट्राचा प्रश्न. मुळातच जर आपण बारकाईने विचार केला तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे यामध्ये 2 राज्यांमध्ये फार मोठा फरक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की या अगोदर सुद्धा म्हणजे आघाडी सरकारने 2 वेळेला म्हणजे कर्ज माफ केलेलं होतं शेतकऱ्यांचं. आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करूनही आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नव्हत्या. नंबर 1. नंबर 2, आणि कर्जमाफ जे केलं गेलं होतं उत्तर प्रदेश सरकारनं चूक केली. नाही, ऐका ना, पुढे मी बोलते ना. चुकीचं मी चूक केलं असं म्हणत नाही. 2 राज्यातला फरक सांगितला आणि मी पुढे बोलतीये. आणि म्हणजे त्यावेळेला जे कर्ज माफ केलं होतं की जे बँकांचं कर्ज होतं ते कर्ज खरं म्हणजे बँकांचं माफ म्हणजे ते बँकांच्या खात्यावर ते पैसे गेले. शेतकरी तसाच कोरा राहिला होता. म्हणजे शेतकऱ्याचं तर तिथे काय त्याच्यात फायदा झालेला नव्हता. म्हणजे पुन्हा त्याला सावकाराच्या दारात म्हणजे जावं लागत होतं आणि म्हणून ते आत्महत्या. आणि विचार करा की आत्ता यांनी ही संघर्ष यात्रा काढली आहे. म्हणजे आत्ता संघर्ष यात्रा काढण्याचं कारण काय? एकूण आपण जर पाहिलं की आता नोटबंदी असेल म्हणजे अनेक विषयांच्या विरोधामध्ये विरोधकांनी एवढा प्रचार केला आणि तरी सुद्धा म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी जी 4 नंबरवर होती ती 1 नंबरवर आली. म्हणजे आपण त्या विषयावर बोलूया. आता आपला मुद्दा आहे, नाही त्या मुद्द्यावर बोलूया आपण. पण मुद्दा असा आहे की आता उत्तर प्रदेश सरकारनं जी कर्जमाफी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने जाहीर केली. नाही, मुद्दा आहे का कांताताई? कसं आहे, 30,729 कोटींचा बोजा त्या सरकारवरही पडणार आहे. आपल्यालाही साधारणतः तितकाच आपल्या सरकारवर देखील बोजा पडणार आहे. मग आता अडचण काय आहे? नाही, अडचणीचा प्रश्न एक लक्षात घ्या की जर का 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा झाला नसता तर ऐका ना, नाही पुन्हा तोच नाही तर मग आपलं म्हणजे ज्यावेळेला आम्ही राज्यावर आलो तेव्हा कर्ज होतं आणि आत्ता ती परिस्थिती नाही. तरी सुद्धा म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर आणि शेतकऱ्यांसाठी अनेक, आता मी ती चर्चा करत नाही, पुढे येईलच तो विषय. म्हणजे खरं म्हणजे शेतकऱ्यांना डायरेक्ट मदत आपण केली. मला एवढंच सांगा, ही अजून योग्य वेळ आली नाहीये का? नाही, आता बघा, मी आमदार नाहीये किंवा मी मंत्री नाहीये आणि मुख्यमंत्र्यांनी जर का आपण विधानसभेतलं त्यांचं भाषण जर ऐकलं विधिमंडळामध्ये जे त्यांनी केलं तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्याला कर्जमुक्त आम्ही करणार आहोत. आणि अजून अधिवेशन चालू आहे हो, ते आता येणाऱ्या याच्यामध्ये ते करतील. तुम्ही अजून हा शब्द आशावादी आहे. नाही, आम्ही आशावादी आहोत.
ताई, मी त्या मुद्द्यावर येतो. आपल्या मी पुन्हा वक्तव्यामध्ये तुमच्याकडे पण येईन. सांगितलंय की आम्ही त्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. अहो, पण हे आणि आम्ही आम्हाला ऐकतोय सुद्धा महिनाभर झाले. शेतकऱ्यांनी विद्याताई, आम्हाला जर मतं विद्याताई, दिली या- म्हणून तर आम्ही एक विद्याताई, नंबरवर या आलो. मुद्द्यावरून- त्यामुळे आम्ही शेतकऱ्याला तुम्ही- संकटात टाकणार नाही, तुम्ही अजूनही स्पष्ट बोलत नाही. नाही. स्पष्ट सांगितलं नाही, की नाही. मी नाही ऐका. आज उत्तर प्रदेशची कर्जमुक्ती झालेली आहे, त्यांनी केली आहे माफ. आता अजून अधिवेशन एक 5-6 दिवस आहे. कांताताई, हो, ऐका. 3 दिवस. आणि परवाच मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलंय की वेळ येताच आम्ही सुद्धा अहो, शेतकऱ्यांना मुद्दा कर्जमुक्त तोच आहे. करणार आहोत. विद्याताई, ही वेळ नेमकी कधी येणार आहे? काय मुहूर्त सापडत नाहीये? योग्य वेळ, योग्य वेळ. कांताताईंना मला एक सांगायचंय की आता ह्या विषयावर चर्चा नको. तुम्ही म्हणाला की भाजप देशात, महाराष्ट्रात, नगरपालिकांमध्ये, ग्रामपंचायत सगळ्या ठिकाणी नंबर 1चा पक्ष आहे. आम्ही हे नकारतच नाहीये. लोकांनी आम्हाला नकारल्यानंतर तुम्हाला सत्तेत दिलेलं आहे, बसवलेलं आहे. आणि तुम्ही तुमच्या महाराष्ट्राच्या प्रचाराच्या वेळेस पण सांगितलं होतं ना की आम्ही कर्जमाफी करू, सातबाराचा उतारा कोरा करू. कर्जमाफ हे करूच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांची, खडसेंची, सगळ्यांची भाषणं काढून बघा ना तुम्ही. आम्ही देतो तुम्हाला लायब्ररीत. नाही, पण आम्ही आणि पण हे ऐकलेलं सगळं सांगितलेलं असतानाही तुम्ही आता सांगताय की त्यावेळेच्या सरकारने 71,000 रुपयाची कर्ज केली होती ना आम्ही कर्जमाफी. तुम्ही करा ना. मग जे उत्तर प्रदेशात होऊ शकतं ते महाराष्ट्रात का होऊ शकत नाही, पण ते करून काय महाराष्ट्र, उपयोग झाला का? उत्तर प्रदेश, आता मला बोलू द्या कांता, ते महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? कारण उत्तर प्रदेशामध्ये तुम्ही भाजपचं सरकार आणलेलं आहे, महाराष्ट्रात 2.5 वर्षापूर्वीच आणलेलं आहे. मग आता तुम्हाला काय अडचण आहे कर्जमाफी? पुढच्या निवडणुकीची वेळ बघताय? मला हो, आता तो मुहूर्त तोच आहे की आता वर्षभर असंच, आता 2-3 महिने तर निघालेलेच आहे, पुढचे 7-8 महिने असे काढायचे. आणि मग नंतर निवडणुकांच्या तोंडावरती पुन्हा कर्जमाफी आम्ही केली आणि आम्हाला आता मतं द्या. परंतु आता शेतकरी यांना बिलकुलच मत देणार नाहीये. कारण शेतकऱ्याने नाही, आता ते आपण चांगलं पुढे बघू. नाही, मुद्दा चांगलं ओळखलेलं आहे की हे सरकार हे गरीब, गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं नाही. हे फक्त मग उद्योजकांना किती वेळा कर्जमाफी मिळते? नाही, त्या मुद्द्यावर पण येऊ आपण. मग हे का होतं शेतकऱ्याच्या विद्याताई, त्या बाबतीत का मुद्द्यावर पण होतं? येऊ. पण मला राही मॅडम तुम्हाला विचारायचं, मगाशी देखील सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मी फोनवर या संदर्भात बुलेटिनमध्ये बोललो. ते अजूनही तेच म्हणतात की योग्य वेळ आली की देऊ. आता खरं तर अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून हाच मुद्दा सुरू आहे की योग्य वेळ आली की देऊ. म्हणजे नेमकं काय योग्य वेळ? हा जो वेगवेगळ्या पद्धतीने जो शब्दछल चाललेला आहे, याला नेमकं काय मुहूर्त म्हणायचं? पाहतात ते मुहूर्त. नाही, प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. हे आपण निवडणुकीमध्ये ऐकतोय प्रत्येकाकडनं. म्हणजे विरोधी पक्ष मागणी करतात की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. आणि ह्या प्रत्येकानेच सांगितलं होतं आपल्या जाहीरनाम्यात, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं. कांताताई, आपण पण सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. पण मग तो कोरा होणार कसा? कोरा होण्याच्यासाठी मी तर असं म्हणते की ही कर्जमाफी करणं खरं ह्यांच्या सरकारला काही कठीण नाही. म्हणजे उत्तर प्रदेशाला सोपं झालं तसं आपण काही, महाराष्ट्र तर आणखीन संपन्न राष्ट्र आहे. पण त्यामुळे ते असं म्हणतात की आम्हाला करायची आहे, हा, करायची आहे. पण आम्ही योग्य वेळी करू. पण आता याला अनेक पदर आहेत. म्हणजे योग्य- आता संघर्ष विरोधकांनी काढली, लगेच त्यांना क्रेडिट मिळेल, किंवा आता शिवसेनेने आधीपासून या मुद्द्यावर रान पेटवलंय. आता उद्धव ठाकरे म्हणतायत की लवकर सातबारा कोरा करा, उत्तर प्रदेशात होतो. तर याच्यासाठी थांबलेत की काय समजायचं आहे? नाही, योग्य वेळ आता बघतील ना. आता हे 2-3 दिवस आहेत ते आपण बघूया. नाही, मुहूर्त बघतात होता इथे सगळ्याचा. नाही, माझं म्हणणं असं आहे निवडणुकांचंही बघतात. की ह्यांना काहीतरी मार्ग हा काढावा लागेल. म्हणजे लेखी आश्वासन तरी द्यावंच लागेल 3 दिवस. मार्ग काढावा लागेल. कारण मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीत गेले त्यांना परत पाठवलं. म्हणजे काहीच ठोस आश्वासन दिलं नाही. आम्ही करणार आहोत असंच सांगितलेलं. त्यामुळे आता हे बघतायत की कशा पद्धतीने गणित जमू शकतं. आणि मी त्या मुद्द्याकडे नंतर येईन. माझा तर मुद्दा आणखीन वेगळा आहे की खरं म्हणजे ही कर्जमाफी करणं ह्यांना सोपं आहे. कारण 30,000 कोटीचीच आहे. त्यामुळे ही करणं सोपी आहे. आणि ही बँकांची आहे. ही जी कर्जमाफी 30,000 ही बँकांची आहे. आणि बँकांची कर्जमाफी मी विरोधी पक्षाला सुद्धा मला समजत नाही, आणि सत्ताधारी पक्षाचं सुद्धा, की ह्याची कधी वर्गवारी आपण केली आहे का? म्हणजे शेतकऱ्यांची वर्गवारी केली आहे का? कुणाचा सातबारा कोरा होणार आहे? म्हणजे बँकांचा सातबारा कोरा होणार आहे. तो कदाचित मला असं वाटतं ह्या पुढच्या काळामध्ये विद्याताई म्हणतात तसा मुहूर्त मिळाल्यानंतर कदाचित करतील. यात आणखी एक मुद्दा आहे जो मला कांताताईंना विचार. कांताताई, मगाशी देखील मुनगंटीवार यांच्याशी बोललो. सगळ्यात एक सातत्याने एक शब्द वापरला, आम्ही लॉंग टर्मचा विचार करतो.
मग लॉंग टर्मचा जर विचार करताय, 2.5 वर्ष झाले या सरकारला येऊन, मग अजूनही आत्महत्या का थांबल्या नाही? आज मुख्यमंत्र्यांची सभा होती चंद्रपूरमध्ये, चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यात. तिकडे बाजूला मूलमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. सगळा फौजफाटा तिकडे असल्यामुळे तो मृतदेह लटकून होता त्या ठिकाणी. म्हणजे ही वेळ जर 2.5 वर्ष झाले तरी मग शेतकऱ्यांवर काय यावी? नाही, खरं आपण जर बारकाईने पाहिलं तर आत्तापर्यंत जवळजवळ तुम्हाला सांगते की शेतकऱ्यांसाठी 25,000 कोटी म्हणजे ते शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मग ते दुष्काळ आपत्ती निवारण असेल, आपण पाहिलं की गारपिटीच्या नंतरही केलेले आहे. सिंचनासाठी सुद्धा म्हणजे जवळजवळ म्हणजे 150 कोटीपर्यंत आपण म्हणजे दिलेले आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना वेळोवेळी ज्या ज्या आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी आपण खरं म्हणजे त्यांना मदत केलेली आहे. राहिला कर्जमाफीचा, आत्ता जसं सांगितलं की म्हणजे बँकांचं कर्ज आता मला परत या ठिकाणी विरोधकांनाही विचारायचं आहे की जिल्हा परिषदांच्या म्हणजे ज्या जिल्हा बँका आहेत त्या तर खरं म्हणजे विरोधकांच्या हातामध्ये आहेत. मग त्यांनी आपापल्या बँकांमधून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ना. मुख्यमंत्री येणाऱ्या ह्या 3 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगते की नक्कीच म्हणजे सकारात्मक भूमिका घेतील. परंतु यासाठी विद्याताई आम्हाला मूर्त नको आहे आणि आम्हाला अशी भीती नाही आहे की विरोधकांना त्याचं श्रेय मिळेल का, शिवसेनेला श्रेय मिळेल का. आमच्या मनामध्ये असा विचारही नाही. म्हणजे यांनी जी संघर्ष यात्रा काढली आहे म्हणजे या पुढच्या 3 दिवसात जे होऊ शकणार आहे ते आता याच्या आधी शक्य नव्हतं. नाही, शक्य नव्हतं असाचा प्रश्न नाही आहे. म्हणजे शक्य नव्हतं असं का, आम्हाला कर्ज माफी नाही कर्जमुक्त शेतकऱ्याला करायचंय आणि म्हणून डायरेक्ट शेतकऱ्याला पैसा कसा मिळेल हा विचार म्हणजे हे सरकार करतं. म्हणजे याचं प्लॅनिंग चाललंय म्हणून वेळ होतोय. नाही वेळ लागतोय. ह्या अशा पद्धतीने तुम्ही आडवळणाने विचारू नका. म्हणजे असं प्लॅनिंग चाललंय का मग मागे नाही केलं. एक मिनिट, तुम्ही आता आम्हाला जे अडवणुकीचं धोरण तुमचं की उत्तर प्रदेशने केलं मग आता करणार का असं तुम्ही मुनगंटीवार आम्ही उत्तर प्रदेशने दिली. तुमच्यामुळे चाली, तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे ही वेळ आली आहे. तुम्ही करा ना आता. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा झाला नसता तर शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या नसत्या. त्यांना पैसे मिळाले असते का नाही? त्यांना पैसे मिळाले. आम्ही नाकारलेलं नाही. शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करायचंय आम्हाला, पण शेतकऱ्याच्या खात्यात आणि शेतकऱ्याला डायरेक्ट पैसा मिळाला पाहिजे हे आमचं धोरण आहे. बँकांचे कर्ज माफ करू म्हणजे नाही ऐका ना पुढे, बँकांची कर्ज माफ करून म्हणजे ह्यांची खळगी भरायची का? म्हणजे शेतकरी आहे तसाच राहणार आहे कोरा. म्हणजे शेतकऱ्याचं काय भलं होणार आहे याच्यातून. आणि त्यामुळे मुख्यमंत्री मी विद्याताई तुमच्याकडे येतो, पण मी आता आधी यशोमती ठाकूर काहीतरी बोलतायत. यशोमती ठाकूर, संघर्ष यात्रा काढली, आज समारोप झाला आणि समारोप होतानाच उत्तर प्रदेशची ही बातमी आली. आता हे संघर्ष यात्रेचं फलित आहे. नेमकं तुम्ही काय सांगाल, कसं बघताय याकडे? नाही, मला फार हे सगळं डिस्कशन सुरू असताना मला फार मजेदार या गोष्टी वाटून राहिल्या आहेत. डायरेक्ट शेतकऱ्यांना देणार म्हणजे तुम्ही काय करणार आहात? जसं मागे APMC मध्ये तुम्ही काय पर हेक्टरी की पर किलो काहीतरी पैसे वाटले, 200 रुपये की 400 रुपये, आणि किती गोंधळ झाला. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की सगळी सहकार मूव्हमेंट पूर्ण कोसळून गेली पाहिजे, कारण का ती फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंडळींच्या हातात आहे म्हणून. बरं, माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला एवढी कळकळ आहे ना शेतकऱ्यांची, तर गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे 2014 मध्ये 2015 मध्ये प्रत्येकी 3-3 हजार त्या ठिकाणी आत्महत्या झाल्या. 16 आणि 17 मध्ये आता जवळपास तो आकडा 9,000च्या वर गेलेला आहे. हे मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही आहे का? जी वास्तविकता देशाची आहे, जी वास्तविकता राज्याची आहे, ती आपण का समजून घेत नाही? बरं, उत्तर प्रदेशातले शेतकरी आणि महाराष्ट्रातले शेतकरी डुक्कर का? मग त्यांनी फक्त शेण खायचं का? त्यांनी त्या ठिकाणी त्यांना का कर्जमाफी नाही? कारण आता इलेक्शन्स इथे नाही आहेत म्हणून इथं कर्जमाफी नाही असं सरळ या ठिकाणी सत्ताधारी पक्ष दाखवतोय. राहिली संघर्ष यात्रा, ही यात्रा काही एकाएकी सुरू झालेली नाही. त्या सभागृहामध्ये आम्हाला अजिबात व्यवस्थित बोलू देखील देत नाही आहेत. तुम्ही बघा, ज्या दिवशी गव्हर्नरचं त्या ठिकाणी अभिभाषण झालं, आम्ही शांततेने ऐकून घेतलं, पण पूर्ण अभिभाषण ऐकल्यानंतर असं लक्षात आलं की अजिबात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. जलयुक्त शिवारबद्दल बोलल्या जातं, त्याचा फायदा आपल्याला झालेला आहे का? तर त्याचं उत्तर आहे अजिबात झालेला नाही. त्याचा फायदा झाला असता तर पाणी साठलं असतं, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलं असतं. त्या ठिकाणी एवढा मोठा बोलबाजा आणि एवढं मोठं ॲडव्हर्टायझिंगसाठी एवढे पैसे
तुम्ही वाया घालवले, त्याच्यापेक्षा ते पैसे जर शेतकऱ्यांना दिले असते तर कामात पडले असते की. काळाची गरज आहे. या ठिकाणी आज शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणं ही काळाची गरज नाही, नक्की. आणि आम्ही केलेलं आहे. ज्या वेळेला आम्ही सत्तेत होतो त्यावेळेला आम्ही केलेलं आहे आणि ते केलेलं आहे म्हणून ठामपणे म्हणतोय की हे शक्य आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे सातबारा कोरा जर केला नाही तर शेतकरी तुम्हाला उत्तर देईल. राजकारण विरहित आम्ही या ठिकाणी आमची संघर्ष यात्रा काढलेली आहे. तुम्ही बघा सामोरे जाऊन काय काय होतंय. समजा शेतकऱ्यांना तुम्ही कवटाळलं नाही तर शेवट शेतकरी सामूहिक आत्महत्या करतील. नाही, आणि हा संपावर जाण्याचा पण इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे. विद्याताई, मुद्दा असा आहे की जेव्हा आता केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह म्हणतात की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी आश्वासन दिलंय, त्यामुळे उत्तर प्रदेशला आम्ही कर्जमाफी करू, आणि जसं आज त्यांच्या राज्य सरकारने पण केलेलं आहे, पण महाराष्ट्राला आम्ही करू शकणार नाही. म्हणजे याला नेमकं आता काय म्हणायचं? नाही, महाराष्ट्राला करू शकणार नाही म्हणजे आता उत्तर प्रदेश आहे त्यांचं एक केंद्रस्थान बनलेलं आहे. ते योगी महाराज जे निवडून आलेले आहेत तेव्हापासून योगी महाराज म्हणतील तसं, कारण तिथे शेवटी राम मंदिर आणि बरंच काय काय त्यांना करायचं ते त्यांना जे करायचं त्यांनी करावं. परंतु महाराष्ट्रामध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही सांगता की भाजपची सत्ता आली तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू. मग 2.5 वर्ष झाले भाजपची सत्ता महाराष्ट्रात आलेली आहे. महाराष्ट्रात पण निवडणुकीच्या वेळेस तुम्ही म्हणाले होते तुमचे मुख्यमंत्री, आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे चंद्रपूरला मुख्यमंत्री गेले, मूल इथे एका शेतकऱ्याने झाडाला फास लावून आत्महत्या केली. 5 तास त्याचा देह तसाच लटकलेला होता, कारण पोलीस यंत्रणा सगळी मुख्यमंत्र्याच्या दिमतीला होती. म्हणजे आता त्याचा मृतदेह झाडावरनं उतरवायचा, पंचनामा करायचा, माणुसकी म्हणून साधी, त्याच्याकडे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटसुद्धा तुम्ही लोक देत नाही. म्हणजे काय चाललंय काय? म्हणजे इतकं असंवेदनशील सरकार अजूनपर्यंत झालेलं नाही आणि बघितलेलं नाही आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आहे. आमच्या वेळेस आम्ही इतके चांगले भाव होते. शरद पवार साहेब स्वतः कृषी मंत्री असताना त्यांनी सबंध शेतमालाचे भाव इतके चांगले वाढवलेले असताना, आणि 6,000 आणि 7,000 कापूसाला तुम्ही भाव द्या म्हणून तुमची मागणी होती. आज 3 आणि 4 हजारावर सुद्धा कापूस नाही आहे. तूर डाळीसाठी लोकांकडे गोण्या नाही आहेत तुम्हाला द्यायला. म्हणजे तुम्ही कोणासाठी सरकार? व्यापाऱ्यासाठी, साठवणूक करणाऱ्यांसाठी हे सरकार आहे का? एकीकडे 3 वर्ष लागोपाठ दुष्काळ होता, आज 4थ्या वर्षी पाऊस चांगला झाला. शेतकरी आशा लावून बसला होता की आता तुरीला चांगला भाव आहे तर आम्हाला पैसे मिळतील, आमच्या पदरात पैसे पडतील. कांताताई, हा किंवा मुद्दा आहेच ना कांदे मग. बघा जर तुम्ही, उद्योगपतींची भाज्या कर्ज बघा, माफ टोमॅटो करायला हवी बघा, असं जर सगळे सांगितलं शेतकरी जातं, गायपीट मुद्दा तो झालीये. तिथंच येतो. कोणालाच मदत करत नाही. नाही. मग मला कळत- उद्योगपतींना कशी काय मदत होते? नाही, उद्योगपतींना मदत कोणी केली? तुम्हीच केलेली आहे. आता मध्ये बोलू नका, विद्याताई मला बोलू द्या आता. मला आता माझा ऐका तुम्ही. आता माझा ऐका. मला ठीक आहे, कांताताई, तुम्ही बोला. तुमच्या सरकारने केलेली आहे. देते आहे विद्याताई, ऐकून घ्या. तुम्ही कर्ज एक माफ लक्षात केलेलं घ्या. आहे. कांताताई, एक मिनिट. उद्योगपतींची कर्ज सरकारने माफ केलेली नाहीत. म्हणजे ते बँकांना विचारा, त्या बँकांनी त्यांची ती राईट ऑफ केलेली आहेत, म्हणजे जमा खर्चामध्ये ती धरलेली नाहीत, पण ते त्यांच्याकडून ते वसूल करू शकतात. ही सरकारने त्यांची कर्जमाफ उद्योगपतींची सूर्यवंशी केलेली काय म्हणतात की करायला हवी? नाही, पण तुम्ही जे आमच्यावर जे आरोप करतात, आणि एक लक्षात घ्या, जवळजवळ 1200 कोटी जलसिंचनासाठी आम्ही शेततळीसाठी आम्ही खर्च केलेले आहेत. म्हणजे 25,000 कोटी शेतकऱ्यांना दिलेले आहेत. शेतकऱ्यांचा पुळका यांनाच आहे का हो? म्हणजे इतक्या वर्षामध्ये 15 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी हा शेतकऱ्याचा अपमान आहे. हा शब्द वापरला. म्हणजे पुळका हा शेतकरीला तुम्ही शब्द समजत वापरू असाल, नका. आम्ही असा शब्द वापरणार माणुसकी नाही. आहे, माणुसकी, असं चर्चा पुळका करताना नाही. सुद्धा असं आम्ही बोलणार नाही. यशोमतीताई आता बोलल्या अशा की शेतकरी डुक्कर आहे कारण शेण खातो का? आमचं असं मत नाही. शेतकऱ्यांचं आम्हाला सुद्धा त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, परंतु बोलण्याची पद्धत असते. यशोमतीताई 15 वर्षामध्ये तुम्ही काय दिवे लावले? तुमच्या धोरणांचं यशोमतीताई, विद्याताई, कांताताई, इथे शब्दाला शब्द वाढवायचा नाहीये. मुद्द्यावर येऊया आपण. शब्दाला शब्द वाढवायचा नाहीये. आता जर तुम्ही म्हणता की यांनाच पुळका आहे का, ठीक आहे, मग भाजपने करावं या बाबतीत. मग आज शेवटी सगळ्यांना विश्वासाने बघतायत ना. अहो, पण विश्वासाने तुमच्याकडे बघतायत शेतकरी. आम्ही करतोय ते मी सांगते ना तुम्हाला की आम्ही 25,000 म्हणजे कुठल्या कुठल्या याच्यासाठी शेतकऱ्याला डायरेक्ट पैसे दिले हे आम्ही सांगतोय ना तुम्हाला. म्हणजे तुम्हाला फक्त कर्जमाफीच हवी. आता मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा संदर्भ मी आपल्याला दिला, त्यांनी काय सांगितलंय ते. आणि तुम्ही म्हणजे एकच गोष्ट,
आता मग सात तुम्ही बारा कोरा तुम्हीच झाला म्हणताय, पाहिजे. आमच्या मनातही सात नाही बारा की आमची कोरा संघर्ष झाला यात्रा पाहिजे. झाली म्हणून तुम्ही आता त्याची सात वाट बारा बघत कोरा होता झाला का? पाहिजे. म्हणून तुम्ही कर्ज काय असं आमच्या नाही. मनात मी राही मॅडमकडे येतो. राही असं मॅडम, आमच्या तुम्ही मनातही इतके नाही. वर्ष पत्रकारितेत विषय आहात, नाही. काय कुठं नेमकं चुकतंय, काय कुठे चाललंय सात सगळं? बारा कोरा काय झाला माहितीये पाहिजे. का, आता हे सगळी चर्चा सात फक्त बारा कर्जमाफी कोरा झाला पुरती आहे. मला असं म्हणायचं आहे की शेतकऱ्यांचे जे मुख्य महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती कुणी बोलत नाही. सरकार कुठलंही असो, मी सरकार म्हणून बोलतच नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर एक गोष्ट तर खरीच आहे की आता समजा आपल्याला वाहन खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी 8-9% व्याज असतं बँकेचं, आणि शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचा असला तर 15% असतं. तर ह्या अशा पद्धतीचं आहे. बरं, हे काय ह्याच सरकारचं नाही आहे, ते आधीपासूनच आहे. मग आता यशोमतीताई म्हणतील की ते सरकारच्या आदेशाने झालेलं आहे. बरोबर आहे, सरकारच्या आदेशाने. मग सरकार कुठलं होतं? सरकार कोणतंही असू दे, शेतकऱ्यांच्यासाठी जी काही समजा अवजारं लागतात ती तुम्ही सवलतीच्या दरात देताय का? ते सुद्धा तुम्ही करत नाही. त्यांच्या बियाणांचा प्रश्न असतो. बियाणं नेहमी निकृष्ट दर्जाची, सरकार कुठलंही असो. म्हणजे शेतकऱ्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, त्यांच्या शेतमालाचा भाव आणि त्याला उद्योगाचा दर्जा, हे जर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींमध्ये हे सगळं दिलेलं आहे, म्हणजे तोच खरं म्हणजे एक मार्ग आहे शेतकऱ्यांना सगळं कर्जमुक्त आणि सगळं करण्याचा. तर त्याच्या जर का शेतमालाला भाव देण्याचा त्याला काहीच अधिकार नाही आहे. नाही, पण मुद्दा तोच आहे की काल देखील म्हणजे जो पुणतांब्यामध्ये काल प्रकार घडला नगरमध्ये, त्या मागण्या बघितल्या ते अवास्तव नाहीच आहेत. म्हणजे शेतमालाला हमी भाव द्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, किमान भाव द्या, या काही अवास्तव मागण्या नाहीच आहेत. त्या देखील आपण का पूर्ण करू शकत त्याचा नाही? मुद्दाच तो विचारच आहे. करत नाहीत. आता कर्जमाफी आणि 7-12 कोरा ठीक आहे, तो झाला पाहिजे, नाही. परंतु 7-12वरती कोणाचं कर्ज असतं? 7-12वर कुठलं असतं? सावकाराचं कर्ज 7-12वर आहे काय? म्हणजे सगळ्यात जास्त कर्ज जे आहे ते सावकाराचं आहे, पतसंस्थांचं आहे. नाही, ठीक आणि आहे, आता मला- पतसंस्थांचा आणि सावकारांची कर्ज माफी केली नाही नाही, मला- आणि हे सावकारांसाठी कामं करतायत नाही, का? पण यशोमतीताई मला सांगा, आता हा जो मुद्दा आपला निघालाय, हा लॉंग टर्मचा विचार जरी हे सरकार म्हणतंय तातडीची उपाययोजना करणं गरजेचं आहे, पण हा विचार आघाडी सरकारने तरी केला होता का? नाही केला ना. ही मानसिकता काही आत्ताची नाही आहे, ही खूप जुनी मानसिकता आहे. ऐका हा, नाही, एक बघा, एक विषय असा आहे की पाऊस पडणं आपल्या हातात आहे का? नाहीये. आपल्या हातामध्ये पाऊस पडणं आपल्या हातामध्ये नाहीये, ते निसर्गाचं आहे. निसर्ग ज्या वेळेला पाऊस आपल्याला पाडेल त्यावेळेला पीक पाणी व्यवस्थित होईल. त्यावेळेला जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं अशी परिस्थिती आली होती, आणि एक वेळेला नाही, 2-2 वेळेला त्या ठिकाणी कर्जमाफी झालेली आहे. आपल्या अख्ख्या देशाने, अख्ख्या जगाने बघितलेलं आहे. हो, आज पण परिस्थिती अशी कर्जमाफीने आहे हा की मुद्दा आज सुटलेला नाहीये. ज्यावेळेला आपण तातडीची ही गरज उपाययोजना आहे- म्हणूनच याकडे तेव्हाही बघत होतो आणि नाही, आताही नाही, बघतोय. कर्जमाफी- मुद्दा त्यांना स्वयंपूर्ण बिलकुल. आत्मनिर्भर करण्याचा आहे. माझं तेच हो, बरोबर आहे. पण मग आता तातडीची गरज आपण न देऊन फक्त स्वयंपूर्ण करण्यासाठी तुम्ही जलयुक्त शिवार 2-2.5 वर्षापासून राबवताय ना, मग त्याचा रिझल्ट काय आहे? आज तातडीची गरजच देण्याची गरज आहे. आज तातडीची मदतीचीच गरज आहे. आज तातडीची आणि गरज त्या आहे हे तातडीच्या मान्य आहे आपल्याला, मदतीसाठी पण आपण सातबारा तेव्हा कोरा धोरण करणं आखताना हा गरज चुकलो आहे. हे मान्य हो. करताय का तुम्ही? आणि धोरण आखताना आघाडी सरकार बघा, देखील मला एक चुकलं गोष्ट हे सांगा. मान्य करताय का? त्यावेळेला नाही, मी हे मान्य करत नाही, कारण त्यावेळेला तातडीची मदत देऊन जे काही धोरण आखायचे ते सगळं धोरण त्याही वेळेचं सरकार त्या ठिकाणी आखत होतं, आणि कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी त्यावेळेला शेतकऱ्यांना ती मदत करण्यासाठी त्यावेळेला जी तातडीची गरज होती तीही त्याची मदत सरकार करत होतं आणि करायचा प्रयत्न करत होतं. मला माहिती आहे, वावटळ पडलं, त्या ठिकाणी पूर पाणी झाली तरी शेतकऱ्यांच्या पैसे अकाउंटमध्ये पैसे पडत होते. लाल्याचे, पिळल्याचे जे काही रोगराई यायची त्याचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी सरकार देत होतं. तर तातडीच्या मदत सोबत बाकीची जी मदत करायची आहे ती कंटिन्युअस सुरूच आहेत आणि ती सुरू राहिली पाहिजे, पण ती सुरू ठेवायची आणि तातडीची मदत द्यायची नाही. मग आज 9,000 लोकांनी आत्महत्या केली, त्या 9,000चा 16,000 आकडा होण्याची वाट बघतायत का मुख्यमंत्री? हे मला विचारायचं आहे. आज ज्या वेळेला आपण म्हणतोय की धोरण आखलं पाहिजे, धोरण आखलं जात आहे, पण धोरण आखत असताना पाऊस आज पडणारच हे तुम्ही लिहून देऊ शकता का? नाही, मग दोन्ही गोष्टी जरुरी आहे ना.
कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या योजनेमध्ये वेगळे वेगळे बदल करा, काय अजून कंटिन्युटी मध्ये करायचं आहे ते सगळं करा. आणि नाही मुद्दा त्याच्यासोबत आहे, आपण कायम 3 वर्ष तात्पुरती झालं मलमपट्टी त्या करत ठिकाणी आलोय, झाली होती. कायमस्वरूपी आणि उपाययोजना आपण त्यावेळेला केलेल्या नाही आहेत. मला विद्याताई मुद्दा आहे की अजूनही तुम्ही शेतकऱ्यांशी बोलला. कायमस्वरूपी त्या ठिकाणी योजना केल्यात आणि त्या सुरूच आहेत आणि त्या सुरू ठेवण्याची गरज आहे. पण आज तातडीची मदत देण्याची सुद्धा जास्त गरज आहे असं मला म्हणावंसं वाटतं. नक्की आपण पुन्हा या मुद्द्यावर बोलूया. एक छोटासा ब्रेक आपण या ठिकाणी घेऊया. ब्रेकवर जाताना आपला आजचा सवाल बघा. शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यात विरोधक यशस्वी झालेत का, हा आपला आजचा सवाल आहे. बघा पोल 52% लोक म्हणतायत की होय विरोधक यशस्वी झालेत, 48% लोक म्हणतायत नाही विरोधक यशस्वी झालेले नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. संघर्ष यात्रेतून विरोधक शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालेत का, हा आहे आपला आजचा सवाल. मी पुन्हा एकदा यशोमती ठाकूर यांच्याकडे जातो. यशोमती ठाकूर या सुरुवातीपासून या संघर्ष यात्रेमध्ये होत्या. यशोमती ठाकूर, अगदी चंद्रपूरपासून तुम्ही होतात, म्हणजे या जास्तीत जास्त या तुम्ही संघर्ष यात्रेमध्ये होतात. तुमचा नेमका काय अनुभव होता? शेतकऱ्यांशी तुम्ही संवाद साधलात आणि आता जो आपला विषय आहे की शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यात हे विरोधक यशस्वी झालेत का, काय नेमकं निरीक्षण होतं? माझं बिलकुल या ठिकाणी जे शेतकऱ्यांच्या मनात आहे ते आम्ही उचलण्यामध्ये आणि ते पोचवण्यामध्ये सरकारपर्यंत नक्कीच यशस्वी झालेलो आहे असं मला वाटतं. आम्हाला आता एवढं ऊन एवढं ताण सगळं त्या ठिकाणी विदर्भामध्ये आहे. चंद्रपुरातून आम्ही ती यात्रा सुरू केली आणि आपल्याला ठाऊक असेल की पहिल्या दिवशीपासून प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतोय म्हणजे शेतकऱ्यांच्या मनातलं जे आहे ते आम्ही बोलतोय. आत्तापर्यंत शेतकरी असा हवालदिल झालेला होता की आमच्याकडे कोणच बघत नाही आहे. आज ज्या वेळेला विरोधक त्या ठिकाणी त्यांच्या मनातले प्रश्न, त्यांचे जे प्रश्न आहेत ते उचलून धरतायत, त्यावेळेला सगळ्या शेतकऱ्यांना असं वाटतंय की आमचं ऐकणारं कोणीतरी आहे, आमच्याकडे लक्ष देणारं कोणीतरी आहे आणि जी काळाची गरज आहे त्याच हिशोबानं त्या ठिकाणी आम्ही त्यांचे प्रश्न देखील ऐकून घेतोय आणि मांडायचा देखील प्रयत्न करतोय. चंद्रपूरला आम्ही गेलो, त्या ठिकाणी आम्ही जे बघितलं ते असं होतं की तिथं जी आत्महत्या झालेली कुटुंबामध्ये आम्ही गेलो आणि त्यांच्याशी बोललो तर तिथे सरकारचं कोणीच येऊन नव्हतं गेलं. खुद्द पालकमंत्री त्या ठिकाणी आलेले नव्हते आणि मुनगंटीवार साहेबांच्या क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही गेलो, कोणीही येऊन बघितलं नाही. साधा तहसीलदार सुद्धा येऊन बघितलेलं नव्हतं. याचं दुःख त्या ठिकाणी आम्हाला नक्कीच वाटतं की मुनगंटीवार साहेबांसारखा जबाबदार मंत्री ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे त्यांनी निदान त्यांच्या जिल्ह्यामध्ये झालेल्या आत्महत्यांना तरी बघितलं. यशोमती ठाकूर, तुम्ही पहिल्या दिवसापासून होता, तुम्ही म्हणताय की अगदी सुरुवातीपासून शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला, पण सुरुवातीपासून वाद देखील या संघर्ष यात्रेहून झाले, टीका देखील भरपूर झाली. अगदी ते एसीतल्या गारेगार प्रवासाची असेल, कधी सहल म्हटलं गेलं, पिकनिक, कधी नौटंकी म्हटलं गेलं, तर अगदी तुमचे काही आमदार, विरोधक आमदार डुलक्या मारताना देखील दिसले, त्यावरून टीका झाली. सरकारने देखील खूप त्याची टिंगल केली. या संदर्भात नेमकं काय सांगा, कारण तुम्ही त्या ठिकाणी होता. बरोबर आहे, बिलकुल. मला सांगा किती ऊन आहे तिथे? 42, 43, 44, 47 डिग्रीचं ऊन त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, सरकारची काय अपेक्षा आहे की आम्ही ट्रॅक्टरवर बसून केली पाहिजे? याच्या आधी ज्या वेळेला आज जे सरकारमध्ये बसलेले आहेत ते जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते त्यांनी काही ट्रॅक्टरवर बसून त्या ठिकाणी केल्या? बरं, साधी गोष्ट सांगा मला, एक कॅबिनेट गेलं होतं आपलं मुंबईवरून औरंगाबादमध्ये, तर हे कोणत्या गाडीमध्ये गेले? एसी गाडीमध्ये गेले ना? गेले ना एसी गाडीमध्ये, पण एसी गाडीमध्ये गेले म्हणून ते तिथपर्यंत पोहोचू शकले, आजारी पडले नाही, शेतकऱ्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकू शकले आणि शेतकऱ्यांचा आवाज ठामपणे त्या ठिकाणी या देशासमोर, या पंतप्रधानांसमोर, भैऱ्या पंतप्रधानांसमोर आणि भैऱ्या मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही त्या ठिकाणी मांडू शकलो. आम्ही जे काही केलं ते वास्तव, आता टीका करणारे टीका करणारच. आम्ही अतिशय साध्या राहणीमध्ये त्या ठिकाणी राहतो, तशीही आम्ही काँग्रेसची राहणी, साध्या राहणीला आज देखील सीएम म्हणाले की तुम्ही मर्सिडीज मधून फिरता.
जेवणावळी मीडियावर फिरताय तो साधी राणी अहो दिसतीये सीएम आणि मीडियावर. पंतप्रधानांनी ज्या वेळेला यात्रा केल्या नाही, नाही, त्यावेळेला सांगते. त्यांनी काय म्हणजे तुम्ही जे बैलगाडीवर स्वतःला बसून साधं केलं का साधं यात्रा? म्हणताय ना, हा, ते त्यावेळेला सगळं मीडियाच्या त्यांनी काय आलेलं आहे. AC गाडीवर आणि जाऊन तुमच्याच बसले. आमदारांनी त्यावेळेला त्याच्यावर ते टीका काय केलेली दुसऱ्या आहे. तुमचेच जनावरांसोबत विदर्भातले होते काय? आमदार त्याच्यात बिलकुल सहभागी नाही. झाले नव्हते. काही पण यशोमतीताई. उगाचच बोलायचं म्हणून आणि बोलायचं. तुम्हीच आणि विरोधकांचं विषय म्हणताय असा आहे गोपीनाथ मुंडेंनी की गोदा आज परिक्रमा काढली होती, हे मुख्यमंत्र्यांना विसरताय तुम्ही. घ्यावी लागली. आणि त्यांनी कशा आज पद्धतीने मुख्यमंत्री यात्रा अतिशय काढली होती. घाबरलेले आहेत, त्यांना त्याची दखल घ्यावी लागली की यात्रा येते आहे आणि यात्रा सुरू झालेली आहे. शेतकरी कुठे दिसले त्या नाही ठिकाणी तुमच्या यात्रेत पण. शेतकऱ्यांचं ऐकायला कोणीतरी जात आहे. उगाचच फोटो काढायचे आणि नाही त्या यशोमती गोष्टी ठाकूर त्या म्हणतायत की फैलवायच्या. तुमच्या यात्रेत याच्यावरच शेतकरी सरकार दिसले आलं. नाही. आता हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. शेतकरी आपण दिसले विद्याताईंना नाही, विचार, तुम्ही विद्याताई अंधारे तुम्ही आहात देखील काय? होतात, शेतकरी ही दिसले देखील नाही. एक टीका झाली की यात काही केवळ नेत्यांची यात्रा आहे असं आज देखील मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी कुठे दिसले नाहीत. तुम्ही देखील होतात. मुख्यमंत्री काय म्हणाले किंवा कांताताई काय म्हणाले याच्यावर काही, आम्ही गेलो होतो यात्रेला. स्वतः मी लातूरपासून, आमचं हाऊस संपल्यानंतर आम्ही डायरेक्ट लातूर एक्सप्रेस पकडून ट्रेनने गेलो होतो आणि तिथे जी गाडी होती ती नॉर्मल मध्यमवर्गीय ज्या गाड्यांमधनं जातात तशीच गाडी होती. ती काही फार VIP वगैरे काही नव्हती. आणि आम्ही ज्या प्रकारे प्रवास केला आणि आम्हाला जो प्रतिसाद मिळाला ना तो प्रचंड होता. प्रत्येक ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने यायचे आणि त्यांच्या समस्या आम्ही ऐकल्यानंतर, म्हणजे एका गावामध्ये तर येल्लूरला गारपीट झाली होती आणि तिथे ते शेतकरी महिलाचे ते गमेला घेऊन चालले, ते 4 बोटं तिचे कापावे लागले, ॲम्प्यूट करायला लागले. आणि त्याच्यानंतर तिला भेटायला सुद्धा अजितदादा स्वतः हॉस्पिटलमध्ये गेले होते. म्हणजे ही माणुसकी आमची. आता ह्याच्यावरही जर तुम्ही चेष्टा करणार असाल, आम्ही काहीच केलं नाही असं म्हणणार असाल, तर मला म्हणणं आहे काय, मुख्यमंत्र्यांना जे खोटं बोलायचं ते त्यांनी बोलावं, ताईंना जी चेष्टा करायची ती करावी. पण शेतकऱ्याला एक आमच्या या संघर्ष यात्रेमुळे निश्चितच असं एक मनोबल मिळालेलं आहे की आमच्यासाठी विरोधक लढतायत आणि ही कर्जमाफी ते आम्हाला मिळवून देतीलच असा त्याच्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे. आणि हे ना मीडियाने चेष्टा केली, तुम्ही काय जेवला, तुम्ही काय खाल्लं, तुम्ही डुलक्याच काढत होता, असलं कुचकटपणाने बोलणं आता सोडून द्यावं. शेतकऱ्यांचा प्रश्न हा सगळ्यांनी गांभीर्यपणाने घेतला पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांना जी सवय लागलेली आहे की त्यांनी जे विरोधी पक्षामध्ये असताना ते जे बोलले होते ते तरी त्यांनी पूर्ण करावं त्या ना. भूमिकेतून बाहेर नाही आले अजून, आम्ही- बोलण्याच्या बाबतीत. नाही आम्हाला हे म्हणायचं आहे की नाही. शेतकऱ्यांच्या नाही, बाबतीत आणि असो मला आणि कष्टकऱ्यांच्या बाबतीत असो, म्हणावंसं आम्ही वाटेल. कायमच अशा भूमिका घेतलेल्या आहेत. आमची धोरणं हे धोरणांविषयी कांताताई, या इतक्या बोलता येत संवेदनशील नाही. मुद्द्यावर आणि अशा इतकं पद्धतीने धोरणं टिंगल चांगले करणं असल्यानंतर योग्य. यांची टिंगल सत्ता नाही हो. एक झाल्यानंतर लक्षात घ्या, हमीभाव यांनी मिळत कधी नाही यात्रा काढली शेतकऱ्याला. हो? याला टिंगल असं म्हणत नाहीयेत, कारण यांनी हा खरं म्हणजे विषय टिंगलीचा केलाय जनतेसमोर. आम्ही त्यांच्यावर टीका करतोय अशा अर्थाने नाही. म्हणजे शेतकरीच काय म्हणतात आणि शेतकरी किती प्रतिसाद हे आपल्यालाही दिसले त्या यात्रेमध्ये. आणि तुम्ही ह्या जे सांगता साध्या हो, आणि विरोधकांनी असं कधी काही केलं होतं का? म्हणून मी गोपीनाथजींचं उदाहरण सांगितलं की त्यांनी गोदावरी परिक्रमा काढली होती. ती का काढली होती? गोदावरीला महापूर आलेला होता आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं होतं. तर ते स्वतः त्या चिखलामध्ये त्या शेतकऱ्यांबरोबर आणि वाड्या वस्त्यांवर मुक्काम म्हणजे केला होता. हातात चटणी भाकर खाऊन त्यांनी खाल्ली नाही, होती. ऐका. आणि नाही म्हणजे विरोधकांनी मुख्यमंत्री- आम्हाला तुम्हाला काय त्यावेळेला म्हणायचं आहे बोलता नाही की आलं. शेतकऱ्यांसमोर अशा जाताना पद्धतीने एसी तुम्ही गाडीत बोलताय. नाही बसलं त्या की त्याला जिल्ह्यामध्ये अर्थ नाही नाही याचा मी आत्महत्या असं म्हणत झालेली नाहीये. दिसली त्या नाही. ज्या बोलल्या ना याच्याबद्दल की तुम्ही आम्ही काय केली म्हणणार? तरी तुम्ही तरी म्हणजे केलं, त्याला उत्तर आहे. मी असं म्हटलं नाही एसी गाडीचा, मी मुद्दा काढलेला नाही एसी गाडीचा. मला ते सांगायचंय की तुमचा मुख्यमंत्री म्हणजे म्हणतात ना, समज आहे मर्सिडीज गाडीत की फिरतात, आमच्या एसीत बसतात. म्हणजे नेत्यांनी सुद्धा उद्यापासून अशा प्रकारे यात्रा मुख्यमंत्र्यांनी काढली. air condition गाडी अहो, वापरू रब्बी नये, पिकासाठी हेलिकॉप्टरने जाऊ नये, 1912 विमानाने जाऊ नये. मग म्हणजे खरं अनुदान 2012 ते 2014 ह्यांनी अनुदान दिलं होतं का शेतकऱ्यांना? ते आम्ही दिलं. गारपीट ज्या वेळेला झाली, जे नुकसान बिलकुल झालं, दिलेलं 50% आहे. झाली, यांनी तर सरकार आल्यावर म्हणजे मदत 2014 करायची. 2014 आम्ही सांगितलं नाही. 30% जरी नुकसान वर्षामध्ये- झालं तरी सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना मदत दिली. आणि तरी पण म्हणायचं की अरे आम्ही शेतकऱ्यांच्या बद्दल बिलकुल आम्हाला दिलेलं. सहानुभूती आहे. बिलकुल ज्या दिलेलं आहे. शेतकऱ्याने आम्हाला सत्तेवर बसवलं त्या शेतकऱ्याला आम्ही कधीही अंतर देणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हालाच त्यांच्याबद्दल प्रेम आहे असं नाही. आम्ही सुद्धा अंतर शेतकऱ्यांची देणं मुलं आहोत already, आणि अंतर देणं शेतकऱ्याची सुरू मुलं झालेलं त्या आहे. मंत्रिमंडळात विद्याताई, मुद्दा बसलेली पूर्ण आहेत. करा. मला राही सुरू झालेलं मॅडमकडे आहे. जायचं. नाही, या मला ठिकाणी आता हे जे सरकार महत्त्वाचा आहे, मुद्दा मांडायचा आहे. हे सरकार जे आहे, हे केंद्र सरकारचं, मोदींचं सरकार असो किंवा महाराष्ट्राचं देवेंद्रजींचं सरकार असो, हे सत्तेमध्ये आले ते फक्त जाहिराती आणि जाहिरातीचा खर्च करून आले. यांचा शपथविधी तुम्ही आठवा.
यांनी कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च केले, कोट्यवधी रुपये शपथविधीवर खर्च केले, पण आज शेतकऱ्याला, गरीब शेतकरी मरतोय, त्याच्या बायका, इतकं वाईट परिस्थिती आहे त्यांची. आम्ही ते बघायला गेलो तो आमची चेष्टा तुम्ही करताय. आणि ह्या शेतकऱ्याला कर्जमाफी करावी ही आमची मागणी आहे. त्याला हमी, नुसतं कर्जमाफी करूनही होणार नाही, तर शेतमालाला भावसुद्धा मिळाला पाहिजे. तो भाव आज शेतकऱ्याला मिळत नाही. का मिळत नाही? तर ह्यांचं धोरण, ज्यावेळेस महागाई वाढते तर हे लगेच तिथून बाहेरच्या देशामधनं माल घेतात. आपल्याकडे जास्ती माल झाला तर महागाई कमी राहावी आणि लोकांना स्वस्तात माल मिळावा म्हणून ते आयात निर्यातीचं धोरण सुद्धा स्वीकारताना दिसत नाही. तूर डाळ जास्ती झाली तर तिथे बारदाना नाही म्हणून सांगतायत. म्हणजे कांदे आणि टोमॅटोचे भाव शेतकऱ्यांना आम्ही काल विचारलं, टोमॅटोचं अक्षरशः सगळं शेतच्या शेत त्याचं गारपिटीमध्ये गेलं. 4 रुपये किलो सुद्धा टोमॅटोला भाव मिळत नाही. आज मुंबईमध्ये आज 30 रुपये आणि 25 रुपये किलो कांदा आज आम्ही घेतोय. शेतकऱ्याला 30 पैसे सुद्धा मिळत नाहीये. टोमॅटोला 4 रुपये सुद्धा मिळत हमी भावाचा नाही. मुद्दा मग मला हे तुम्ही सांगा की हे जाऊ द्या, आम्ही अगदी नालायक आहोत, आम्ही काही लायकीचे नाही, हे सगळं तुम्ही म्हणता ते आम्ही कबूल करतो. पण शेतकऱ्याला हमी भाव तुम्ही देत नाहीये. तुम्ही स्वतःवरती उधळपट्टी करता, जाहिराती करताय स्वतःच्या. आणि तुम्ही हेलिकॉप्टर, तुम्ही गोपीनाथ मुंडेंचं उद्धर दिलं, त्यांची मुलगी प्रचारासाठी हेलिकॉप्टरमध्ये फिरते, ते तुम्हाला दिसत नाही. आज उद्यापासून सर्व भाजपच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी एअर कंडिशन गाड्यांमधनं फिरणं पहिले बंद करा कांताताई, आणि तो करणार आहे का सगळा असं? खर्च शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नक्की. कांताताई, काय? नाही, आता हे करणार आहे की नाही हा मला प्रश्न विचारू नका. हां. पण म्हणजे यांचे मुख्यमंत्र्यांना लोक विचारावं नाही, एक मिनिट. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते काय हेलिकॉप्टर आणि विशेष विमानाने फिरत नाहीत बिलकुल का? नाही. असलं केलं नाही अरे आम्ही काय कधी. सांगताय तुम्ही? आम्ही आणि असलं तुम्ही केलं काय नाही. जाहिरातीनं आहोत? लोकांचा विश्वास बसला पाहिजे विद्याताई. पूर्ण तुम्ही बसेल, लाच पूर्ण म्हणालो, बसेल. लोकांचा विश्वास असता मी तर राई मॅडम निवडणुकीचा निकाल आपल्याला संघर्ष यात्रा पाहायला सुरू मिळाला असता. झाल्यापासून काय काय घडलं हे तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही संपादक आहात एका दैनिकाच्या. तुमचं नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भात? माझं म्हणणं काय की चर्चा संघर्ष यात्रा कशी झाली ह्याच्यावर आहे की चर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आहे. म्हणजे हे भरकटण्यासाठीच जो प्रकार मधल्या हा, काळात आता झाला. कसं आहे, आता विरोधक सगळे संघटित झाले. ठीक आहे, प्रत्येक पक्षामध्ये, विरोधी पक्षामध्ये सुद्धा भरपूर गटबाजी आहे, त्याची सुद्धा चर्चा झाली. म्हणजे कुणी गेलेच नाही, कुणी कशाला जायचं तिथे, कुणी शेवटच्याच कार्यक्रमाला नारायण राणे का नाही सहभागी असे झाले बरे वगैरे. त्याने बारामतीला पाहिलं ना आपण काय. आहे, तो मुद्दा नाही, आपण त्या पुढे जाऊया. ह्यांच्यातली गटबाजी सगळी ह्या निमित्ताने बाहेर आली. ठीक नाही, आहे. तो मुद्दा नाही आहे यशोमती ठाकूर. आपण त्याचा फक्त रेफरन्स आलाय, आपण त्या मला पुढे काय जाऊ. सांगायचंय, मला जे सांगायचंय की हे समजा आपण गृहीत धरू संघटितपणे एकत्र आले, पण शेतकरी संघटित झालेत का? आता ह्यांची संघर्ष यात्रा वेगळी, राजू शेट्टी वेगळी काढणार आहेत. हो, राजू शेट्टीची संघर्ष यात्रा वेगळी. तिकडे राजू त्या शेट्टी नगर सरकारचा भाग आहे. बोलूच देत. हा, एक मिनिट थांबा, यशोमती. नगर जिल्ह्यामध्ये ज्या तरुण शेतकऱ्यांनी एकत्रित संघटित येऊन तिथे संप करण्याचं आता हत्यार उपसलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सगळे लोक सहभागी. त्यांनी काय जाहीर केलं की हे काही राजकीय व्यासपीठ नाही, तर इथे हे बाकीचे कोणी नको आहेत, फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार. नाही, म्हणजे ती वेळ आली हे देखील बघा ना. म्हणजे इतक्या शेतकरी संघटना असून, शेतकरी संघटनेचे तिथे राज्यमंत्री राजकारण असून करतात. शेतकरी संघटना, शेतकऱ्यांना वेगळ्या पद्धतीने संपावण्यासाठी भूमिका का घ्यावी लागते? शेतकरी संघटना सुद्धा राजकारण करतात. आता पुन्हा मराठा महासंघाची शेतकरी संघटना पण मोठी संघर्ष यात्रा काढणार आहे. आणि हे जे तरुण आहेत, म्हणजे सत्तेत सहभागी झाले की सगळ्यांची भूमिका बदलते. हे सगळ्यांनी आजपर्यंत बघितलं आणि हे शेतकऱ्यांनी बघितलं. नाही, पण ते जे काही तरुण शेतकरी एकत्र येत आहेत आणि त्यांना तिथे खूप रिस्पॉन्स सुद्धा मिळतोय. ते म्हणतात की आम्हाला राजकीय नेते नको आहेत म्हणून. कारण काय, बेसिक प्रश्नांना हातच घालत नाही कोणी. म्हणजे आता यशोमतीताईंनी सांगितलं की त्यांना, आम्हाला पण कल्पना आहे की 3 वर्ष दुष्काळ, 1 वर्ष अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, आणि ह्या सगळ्यामधून त्याला जे नुकसान त्याचं होतं आहे त्याला तातडीची मदत ही दिलीच पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचं तेच म्हणणं आहे. पण त्यांच्या मूळ रोगावरच जर का औषध तुम्हाला शोधायचं नसेल, आणि तसं झालं नाही तर पिकलं तरी शेतकरी अडचणीत, नाही पिकलं तरी शेतकरी अडचणीत. मुद्दा असा आहे की यावर्षी पाऊस चांगला झाला, उत्पन्न चांगलं झालं, पण तरी त्यांना आपण हमी भाव देऊ शकत नाहीये. कारण मुद्दा हाच आहे ना. म्हणजे दुष्काळ त्यांनी दिला नाही,
त्यांनी दिला नाही म्हणून त्यांच्यावर टीका करत बसण्यापेक्षा आता तुम्हाला संधी आता आहे, जेव्हा तुम्ही द्या. चांगलं पिकलंय, चांगलं नाही, पण उत्पन्न राहिलंय, आलंय, हमी बरोबर भाव आहे. पंकजी, आम्ही मला चांगलं म्हणजे हा भाव दिले, मुद्दा हे बरोबर कबूल करायला आहे लागेल ना की तुम्हाला. शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे हमी भाव, म्हणजे त्याच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे, याच्या यशाची मी सहमत आहे. परंतु जर आपण पाहिलं की यावर्षी खरोखरच म्हणजे अतिवृष्टी म्हणजे पाऊस चांगला झाल्यामुळे पीक अमाप झालेलं आहे आणि आपण साधारणतः पाहतो की पीक अमाप झाल्यानंतर दर कोसळतात. मुळात म्हणजे दर ठरतात कसे की पीक किती येतं त्याच्यावर खरं म्हणजे दर ठरतात. पण तरी सुद्धा शेतकऱ्याचा विचार म्हणजे करून त्याला हमी भाव त्या शेतकऱ्याच्या याला पिकाला मिळाला पाहिजे. आता तुरीचा प्रश्न आहे, तरी सुद्धा जर आपण पाहिलं की जवळजवळ 29 लाख क्विंटल म्हणजे तुरडाळ खरं म्हणजे विकत घेतलेली आहे. आता म्हणजे एवढं तुरीचं पीक येईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. म्हणजे बारदानाचा प्रश्न गौण आहे, निर्यात म्हणजे ते करावी हे ना, होईल. निर्यात नाही, नाही, ते करावी. करतील ना. मुळात कधी करतील? शेतकऱ्यांना चढल्यावर. ऐकावं जरा, निर्यात करावी. ऐका जरा, शेतकऱ्यांना निर्यातवरती स्वातंत्र्य बंदी दिलेलं उठवा. आहे या सरकारने नाही, पण की मला तुमचा सांगा. माल तुम्हाला बघा निर्बंध घातलेले नाहीत शेतकऱ्यांना. हे आमच्या सरकारने केलं की शेतकऱ्यावर कुठलेही निर्बंध नाहीत. तुम्ही तुमचा माल तुम्हाला जिथे विकायचा बाहेर इथे तो तुम्ही म्हणजे विका. शेतकऱ्यांना कुठेही निर्बंध आम्ही घातलेले जबाबदारी नाहीत. घ्या. त्याबाबतचे जिथे ठोस तुम्हाला निर्णय भाव तरी मिळेल सांगा. जिथे तिथे त्या ठिकाणी आम्ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना दुधाचे म्हणजे दर आम्ही वाढवले. म्हणजे शेतकऱ्यासाठी आम्ही करत नाही का? रब्बी पिकाला आम्ही काय अनुदान दुधाचे दिलं, भाव खरीप वाढवले. पिकाला आम्ही मग अनुदान आत्महत्या दिलं, का थांबत शेततळ्यांना नाही? आम्ही अनुदान मग दिलं. आत्महत्या का नाही, थांबत आत्महत्या कर्जबाजारी तुम्हाला जे सांगितलं की ज्या बँकांची कर्ज आहेत आणि ते केवळ तेवढंच कारण आहे का? आणि हे मागे आत्महत्या झाल्या नाहीत का? आत्ताच 2 वर्षात आत्महत्या हे होत म्हणण्यात आहेत काय का? अर्थ आहे का? आणि नाही, नाही, आधी असं झाल्या नाही. म्हणजे आता नाही नाही व्हाव्यात नाही, असं नाही, नाहीये. सांगितलं पण धोरणं आम्ही चुकलेली सांगितलं आहेत आता त्यांची. आत्महत्या नाही, हे त्यांची उदाहरण धोरणं चुकीचं आहे ना. चुकलेली आहेत. हे आणि उदाहरण कर्ज माफ करून वाढलेले सुद्धा आहेत मागे यांनी 2 वेळा कर्ज माफ केली. आत्महत्या थांबल्या होत्या का? ताई, तुम्ही भाजपच्या नाही, नाही, प्रवक्त्या नाही, असल्या तरी आधी आत्महत्या झाल्या थांब- नाहीत का असं नाही, नाही, म्हणणं मला चुकीचं काय आहे. म्हणायचंय म्हणजे तुम्ही पूर्णपणे नाही, थांबतील पण वाढल्या की नाही ते विचारा ना. शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त नसल्यामुळे करण्याचं वाढल्या. काम हे सरकार तुम्ही करणार आहे. आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे होता शेतकऱ्यांना असंच कर्जमुक्त म्हणतायत, पण करण्याचं हमी काम भावाचं करणार काय? आहे. आम्हाला भाव कमी बँकांची झाल्यामुळे कर्ज वाढल्या माफ करायची आत्महत्या हे नाहीये. कबूल करताय का? आम्हाला विचारा त्यांना. शेतकऱ्यांची कर्ज माफ करायची आहेत. शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचंय, बँकांना कर्जमुक्त आम्हाला करायचं नाहीये. हमी शेतकऱ्याला भावाचं कर्जमुक्त काय? हमी भावाचं आणि काय? शेतकऱ्याच्या तातडीने हाताला काय केलं? बळकट सावकाराला करायचंय. कर्जमुक्त आणि करायचंय. त्याचाही सुवर्णमध्ये आता ह्या 2-3 दिवसामध्ये त्या हमी भावाचा सुद्धा निकाल लागेल. म्हणजे नक्की तोच प्रश्न आहे खरं शेतकऱ्याचा की त्याच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे. आणि सरकार सुज्ञ, मुख्यमंत्री सुज्ञ आहेत. मिळायला पाहिजे हे सगळ्यांनाच वाटतंय. पंकज, हां, एक आणखीन मिनिट. एक मुद्दा आहे की ही जी नुकसान भरपाईची गोष्ट करतात किंवा कर्ज जे पीक आलेलं असतं त्या पिकाचं किती नुकसान झालं हे करणारी यंत्रणा आहे का तुमच्याकडे? हे काही खाजगी कंपन्यांना देतात आणि त्या खाजगी कंपन्या जे काही सांगतील ना तो ह्यांचा आकडा आणि असतो. मधल्या आडत्यांचा जो मुद्दा शेतकऱ्यांचा आहे, हमी तो भाव तर इकडे आहेच. मिळत नाहीये, त्यावर देखील तातडीने काय झालं या सगळ्या मुद्द्यावर आपण बोलूया. पुन्हा एक छोटासा ब्रेक आपण या ठिकाणी घेणार आहोत. संघर्ष यात्रेतून विरोधक शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालेत का, हा आहे आपला आजचा सवाल. पोल बघूया. होय म्हणतायत 54% लोक, 46% लोक म्हणतायत की नाही, विरोधक पोहोचवण्यात यशस्वी झाले नाहीत. मात्र 54% लोक अजूनही म्हणतायत की होय, संघर्ष यात्रेतून विरोधक शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले. छोटासा ब्रेक घेऊया, लगेच पण. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. संघर्ष यात्रेतून विरोधक शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालेत का या विषयावर आपण चर्चा करतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी हमी भावाचा, शेतकऱ्यांच्या हमी भावाचा या ठिकाणी मुद्दा उपस्थित झाला होता. खरं तर हमी भावाचा मुद्दा आहेच, मात्र उत्तर प्रदेश सरकारनं आज जी कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं, त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात का नाही हा मुद्दा तर आलेला आहेच. कांताताई, जो मगाशी मुद्दा आला होता, खरं तर ठोस या संदर्भात सरकारने अजून काहीही सांगितलेलं नाहीये. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कर्जमाफीचा मुद्दा तर आहेच, पण आम्ही जे पिकवलंय, उत्पादन खर्च आमचा जास्त आहे, मात्र आम्हाला विकताना मात्र तेवढा साधा भाव देखील मिळत नाही. या संदर्भात तातडीनं काहीतरी करायला हवं होतं, हे तरी मान्य करताय की नाही? ते करायला हवं होतं, बरोबर आहे. परंतु अजून आता 2-3 दिवस आहेत आणि मला नक्की खात्री आहे की या 3 दिवसामध्ये मुख्यमंत्री याच्यातला सुवर्णमध्य काढतील आणि म्हणजे योग्य तो निर्णय म्हणजे घेतील. विद्याताई, एक तुम्हाला मला एक सांगा, प्रत्येक वस्तूची किंमत ही उत्पादन खर्चावर आधारित असते.
एखादं औषध तुम्ही घ्यायला गेलं, तुम्ही सांगता का 100 रुपयाची बाटली मला परवडत नाही, 4 रुपयाला देऊन टाक म्हणून? किंवा एखादा टीव्हीचा सेट तुम्ही घ्यायला गेला, सांगितलं का 15,000चा आणि 20,000चा टीव्ही मला 200 रुपयात देऊन टाका. कुठल्याच वस्तू, कुठलीही वस्तू, साधी कागद पेन्सिलसुद्धा कोणी सांगत नाही. एकदा दुकानदाराने भाव दिला की तो आपल्याला द्यायलाच लागतो. मग शेतकऱ्याच्या शेतमालाला जर एवढा उत्पादन खर्चही त्याचा निघत नसेल, तो एवढा मेहनत करतो दिवस रात्र ऊन पावसामध्ये, मग त्याचे एका एकराला जर त्याला जर कांद्याला जर एवढा खर्च येत असेल, तर मग ते कांदे तुम्ही 30 पैसे किलोने कसे विकता? मला हा प्रश्न. आज त्या नगरच्या शेतकऱ्यांनी चांगला निर्णय घेतलाय की आम्ही आता ह्याच्या पुढे संपावर जाणार, आम्ही आमच्या पोटापुरताच पिकवणार. खरंच चांगलं आहे, कारण हा शेतकरी हा शेवटी अन्नदाता आहे. आम्ही सगळे, मग तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जेवा किंवा तुम्ही वडापाव खा, जो काय त्याला मटेरियल लागणार आहे ते सगळं शेवटी शेतकरीच पिकवतोय. आणि त्या शेतकऱ्याचा जर तुम्ही विचार करणार नसाल, त्याला जर असं वाऱ्यावर सोडून टाकणार असाल, त्याचं घर परिवार सगळं उद्ध्वस्त होतं. एक शेतकऱ्याने आत्महत्या केली की त्याची बायको तो संसाराचा गाडा कसा ओढत असेल, त्याचे म्हातारे आईवडील, त्याचे लहान लहान मुलं हे कसे सांभाळत असतील, याचाही साधा विचार नाही. आणि कांताते आणि वरती सांगतायत, हसतायत. मला त्याचं खरोखर नाही, वाईट वाटतं पण की म्हणजे तुमची तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही माणुसकी 15 वर्ष मेलेली काय आहे. केलं तुम्ही? 15 वर्ष तुम्हाला कुठे तुम्हाला दिसले का हे शेतकऱ्यांचे प्रश्न? तुम्हाला आता दिसले कांताताई, मला आणि तुम्हाला- आता तुम्ही रस्त्यावर उतरलाय, मला तुम्हाला तुम्हाला आता हात दाखवायचं जोडून निवडणुकांमध्ये विनंती हार करायची मिळाली आहे की कोण तुम्ही विचारत आता नाही, उगाच म्हणून ही संघर्ष भांडू यात्रा नका. करणे इथे भांडत तुम्हाला नाहीये, भांडायला भांडत नाहीये. आवाज पण तुम्ही चढवायला जसं काय बोलवलेलं नाही नाही, नाही. असं नाही. पण तुम्हाला याचा अर्थ आवाज तुम्ही चढवायला आमच्यावरती बोलवलेलं आरोप नाही, नाही, ते करताय. मुद्दा की आवाज म्हणजे चढवायचा की आम्हाला असा नाहीये. शेतकऱ्यांच्या बद्दल सहानुभूती आहे आणि हे काही करतच नाही. मुक बहिर काय शब्द वापरतात ते यशोमती मला ताई. यशोमती ठाकूर म्हणजे तुमच्याकडे सुशिक्षित येतो. शिकलेल्या, नाही, अशा मध्ये कांताताई पद्धतीने बोलल्या, आणि मला- बरं, तुमचा ऐका, मुद्दा पूर्ण शांत करा. करा. मला बोलू नाही, दे. नाही, नाही, पूर्ण होऊ दे. कांताताई त्यांचा मुद्दा पूर्ण करू देत. मला मध्ये बोललेलं आवडत नाही. मी नाही, नाही, पण कांताताईंना तुम्ही सुद्धा काही मध्ये बोललेलं बोलला नाही. म्हणून मी बिलकुल बोलले. नाही. हे बरं बघा, बरं, मुद्दा कळलं पूर्ण ना? करा. मला एक सांगायचं आहे की आमच्या सरकारने काय केलं सांगू नका. पवार साहेबांनी 10 वर्षात कृषी मंत्री असताना आणि ते मुख्यमंत्री असतानाही शेतमालाचा जो भाव आहे तो वाजपेयींच्या सरकारच्या पासून आजपर्यंत तुम्ही बघितला तर शेतकऱ्याला चांगला हमीभाव दिला आहे. शेतीविषयी धोरण वाकले, फलोत्पादनामध्ये त्यांनी चांगलं क्रांतिकारक बदल केलेला आहे. हे सगळं ॲप्रिशिएट करायचं सोडून द्या. तुमच्या कोणाकडनं, मीडियाकडनं किंवा ह्यांच्याकडनं अपेक्षा नाही आहे. पण आम्ही काहीच केलं नाही. मग आमच्या वेळी जे हमीभाव होते ते आज कोसळल्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या, हे तरी त्यांनी कबूल केलं पाहिजे. यशोमती ठाकूर, मला एक तुम्ही प्रांजळपणे सांगा, तुम्ही शेतकऱ्यांच्या सोबत बोलला आहात, आता तुम्ही खरं तर एकच बाजू सांगाल, पण आमच्याकडे ज्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या आल्या होत्या त्यात ते स्पष्टपणे म्हणतात, जेव्हा ही संपावर जाण्याची भाषा शेतकरी करतात तेव्हा त्यांचं एक म्हणणं असतं की ढवळ्या गेला आणि पवळ्या आला, आमच्या परिस्थितीत काही फरक झालेला नाही. असं काहीसं शेतकऱ्यांनी तुमच्याकडे प्रांजळपणे कबूल केलं का, हे तरी सांगा. नाही, मी खरं सांगते तुम्हाला की शेतकरी मला हे येऊन सांगतायत की ताई मागच्या वेळेसचं तरी बरं होतं, काही ना काही आपल्या खात्यामध्ये पडत होतं. मी मगाही बोलताना बोलले की काय रोगराई आली तरीही त्याचं कम्पेन्सेशन आपल्याला मिळत होतं शेतकऱ्यांना. आता ते होत नाही आहे. आता शेतकरी इतका त्रस्त झालेला आहे, ह्याच्या आधी कधी ते संपावर जायच्या गोष्टी शेतकऱ्यांनी केलेल्या नाहीत आणि आता खूप त्रस्त झालेले आहेत. मला तर हे डिस्कशन फार कांताताई बोलत असताना मला खरं हसू आलं की यांना शेतकऱ्यांची जाणच नाही आहे असं मला एकंदरीत वाटतंय. आणि ग्रामीण भागाशी पण तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांची जाण या सरकारला नाही आहे, पण यशोमती ठाकूर ही मानसिकता काही या 2-2.5 वर्षातली नाही आहे. संपावर जाण्याची भूमिका त्यांनी 10 कितीतरी वर्षानंतर ही केलेली आहे. 2009चं एक पत्रकार आम्ही या ठिकाणी वाचून दाखवलं शेतकऱ्याचं. बरोबर. ही मानसिकता या 2-2.5 वर्षातली नाही आहे, हे मान्य करा. बरोबर. नाही, मान्य करते की 2-2.5 वर्षातली नसेल, पण 2-2.5 वर्षामध्ये आता त्याच्या मानसिकतेमध्ये ती वाढ झालेली आहे. कारण काय होतं, मागच्या 10-15 वर्षामध्ये काही ना काही शेतकऱ्याच्या नावावर त्या ठिकाणी पडत होतं, काही ना काही तेथे सातब्यावर काहीतरी पैसे त्या ठिकाणी येत होते. पण आता काहीच येत नाही आहे. 2.5 वर्ष झाले. जरी त्याची मानसिकता कमजोर झाली असली मागच्या काळामध्ये, तरीही त्यावेळेला सरकारने तातडीची मदत देऊन त्या मानसिकतेला बदलण्याचा प्रयत्न नक्की केला होता. आज तो प्रयत्न न होताना दिसतोय आणि एकीकडे हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या मानसिकता सांभाळायची किंवा शेतकऱ्यांना सांभाळायचं हे काही सरकार करत नाही आहे. आणि दुसरीकडे आपल्याला आपल्याला दिसतंय की मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांचं त्या ठिकाणी
बँका राईट ऑफ करून राहिलेल्या आहेत कर्ज, जे याच्या आधीच्या काळामध्ये कधी नाही झालेलं मुद्दा हा नाही. मला म्हणून राही मॅडम तुम्हाला शेतकरी कुठेतरी विचारायचा त्याचा हा जो ज्या confidence, मुद्द्यावर आपण बोलतोय कुठेतरी त्याचा पण याचा confidence सरकारशी नाही, काय नाही, संबंध तुटलेला आहे, हो, आहे. यशोमती नाही ताई? ऐका ना हा मुद्दा नाही, हा पण नुसता हा असा प्रश्न राजकारणाचा आहे ना. नाहीये काय नाही हा नाही, मुद्दा अजिबात नाही, नुसता अजिबात राजकारणाचा नाही. नाहीये. एक बँकांची- मिनिट कांताताई राही मॅडम हा मुद्दा मी जे म्हणतोय की हा मानसिकता आहे ही या 2-2.5 वर्षातली नक्की नाही हे आपल्यालाही माहिती आहे. हे टोकाचं पाऊल का उचललंय शेतकऱ्यांनी, कारण हे सातत्यानं होत आलंय. एक सरकार गेलं, दुसरं आलं, दुसरं सरकार गेलं, तिसरं. अर्थात यासाठी आपण कायमस्वरूपी उपाययोजना नाही केल्या, त्याचा तो लॉंग टर्मचा भाग आहेच. पण ही जी आहे शेतकऱ्यांमध्ये किंवा सगळ्यांमध्ये ही जी मानसिकता एक झाली आहे की आपलं कोणी वाली आहे की नाही ही सगळे आपल्याला गृहीत धरतात. हा मुद्दा कुठेतरी विचारात घेण्यासारखा आहे. संपाची मानसिकता त्याच्यामुळेच अगदी. आलेली आहे. म्हणजे ही ह्याच्यामुळे आलेली नाही की आता ह्या 2-2.5 वर्षात जास्त झालंय म्हणून, ही तेव्हापासूनची मानसिकता आहे. खरं सांगायचं तर कसं आहे, बँकांचं जे कर्ज आपण म्हणतो ते बँकांचं किती टक्के कर्ज आहे? माझ्या मते बँकांचं कर्ज एकदम म्हणजे जेमतेम 5-6% असेल. कारण ह्यात पतसंस्थांचं मी मगाशी पण सांगितलं, पतसंस्थांचं आणि सावकाराचं कर्ज जास्त आहे. मग ते कसं काय राईट ऑफ करणार? आणि ते जोपर्यंत त्याच्यावर मार्ग सापडत नाही, म्हणजेच जसं शेतीमालाचा भाव, आणि शेतीमालाचा भाव देताना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणेच द्यायला पाहिजे. कारण त्याचा उत्पादन खर्चावरचा केवळ उत्पादन खर्चावरती पीक येईपर्यंतचा नव्हे, तर मग त्याला बाजारपेठेत न्यावं लागतं. त्याच्या स्वतःचे परिश्रम, कारण दुसऱ्या कुठल्याही उद्योगधंद्यामध्ये परिश्रमाचं वेतन आहे, तसं इथे नाही. म्हणून शेतकऱ्यांची मागणी पेन्शनची सुद्धा आहे. बरोबर. तर ह्या सगळ्याचा जो विचार करून तो आजपर्यंत होत नाही. म्हणजे समजा तात्कालिक कारणास्तव शेतमालाचे भाव वाढवलेले, बरोबर. आता एक त्या आपली वेळ काळात संपत सुद्धा. आली. मला कांताताई हे थोडक्यात आपली ही सगळी चर्चा झाली. कुठेतरी आपला शेतकऱ्यांबाबतचा प्राधान्यक्रम चुकतोय का? आपण कुठेतरी जी सातत्यानं आपल्याला टीका होती की हे उद्योगपती भांडवलदारांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना जर प्राधान्य आहे, जर आपण जलशिवार योजना ही तुमचा लॉंग टर्मचा विचार समजू, पण आत्ता जे होतंय शेतकऱ्यांना तातडीची गरज आहे. उत्तर प्रदेश सरकारनं कर्जमाफी दिली आहे, आत्ता तरी आपण काहीतरी करायला हवं, हे या ठिकाणी तुम्हाला वाटत नाही का? आणि हे ताबडतोब व्हायला हवं, या संदर्भात नेमकं काय आता सरकार करणार? नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या बद्दल ह्या 2.5 वर्षामध्ये म्हणजे आमच्या या सरकारने खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे देण्याचं काम केलेलं आहे. काही केलं नाही असं नाही. म्हणजे यांचे जे आरोप आहेत की म्हणजे शेतकऱ्यांची जाणीवच नाही, ह्यांना शेतकरी असं नाहीये. आम्हाला म्हणजे मी पुन्हा नाही सांगते, झालेलं. सहानुभूती आहे यशोमती ताई, अजिबात नाही. तुम्हालाच आहे असं नाहीये. आम्ही नाही, सुद्धा सहानुभूती नाही, नाही, दिसा- असं नाही. ऐका नाही, आता आणि यावर बघा, राजकारण धान्य नकोय आपल्याला. ऐका, बोला. पुढे मी तुमचाच धान्य मुद्दा हमी पूर्ण योजना, करा. धान्याची सुद्धा हमी म्हणजे आम्ही दिलेली आहे हमी योजनेची. त्याच्यासाठी 1200 जवळजवळ कोटी रुपये आम्ही हे केलेले आहेत. आणि आत्ता तुम्ही जे म्हणता आहात, आम्ही करत आलोच आहोत की शेतकऱ्याचं आम्हाला कर्जमुक्त शेतकऱ्याला करायचं आहे, बँकांना नाही. पुन्हा मी सांगते, आणि त्यासाठी जे करता येईल ते हे सरकार नक्की करेल. आणि हमी भावाचं जर तुम्ही म्हणाल कर्जमुक्त करण्याचं काम हे सरकार शेतकऱ्याला नक्की करेल, हे मी आश्वासन या ठिकाणी नक्की. या ठिकाणी आपला वेळ देखील संपलेला आहे. खरं तर आज मगाशी मुनगंटीवार फोन घेताना म्हणाले होते की मी टीव्हीवर या संदर्भात बोलू शकत नाही, खरं तर याचा हक्कभंग होऊ शकतो, पण अधिवेशन सुरू आहे. आपण यातून सकारात्मक अर्थ असा काढूया की येत्या 2-3 दिवसात त्या संदर्भातलं ते लेखी आश्वासन देतील किंवा या संदर्भातली एक मोठी घोषणा होईल. कारण उत्तर प्रदेश सरकारनं कर्जमाफी दिल्यानंतर महाराष्ट्रातल्या सरकारला हे शक्य का नाही, ही या ठिकाणी ही मागणी होणारच आहे. ही शंका देखील उपस्थित केली जाणार आहे, यावर विचार सुद्धा होणार आहे. आजच्या सवालमध्ये आज आपण इथेच थांबतोय. सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी आभार मानतो. उद्या पुन्हा भेटूया.